हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खरं तर मधुबाला ब्लाऊजची स्टिचिंग शेअर करणार आहे. सो बघा, खरं तर ह्या ब्लाऊजची कटिंग म्हणजे पेपर पॅटर्न कसं काढायचं, पेपर पॅटर्न ठेवून अस्तर मेन फॅब्रिक कसं कटिंग करायचं आणि पुढचा भाग कसा स्टिच करायचा, तर या सगळ्यांचे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहेत आणि याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्स मध्ये पिन करते, जेणेकरून ते व्हिडिओ तुम्हाला इझिली मिळून जातील. आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग शेअर केलेली आहे. आणि आता आपण उरलेला पार्ट स्टिच करायला सुरुवात करणार आहोत. सो बघा, मग खरं तर आज आपण शोल्डर जोडणार आहोत. बऱ्याचदा शोल्डर उतरतं, ब्लाऊजची उंची कमी जास्त होते. सो तसं होऊ नये त्यासाठी कुठल्या स्टेप बाय स्टेप फॉलो करत शोल्डर जोडलं पाहिजे, बाही जोडली पाहिजे. फिटिंगची लाईन बऱ्याचदा सरळ येत नाही, मुंड्यातले जॉईंट खालीवर होतात. सो तसंही होऊ नये त्यासाठी सुद्धा कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो केल्या गेल्या पाहिजे. सो हे आज मी तुमच्यासोबत अगदी सविस्तर शेअर करणार आहे. ठीक आहे, म्हणजेच आज आपण संपूर्ण ब्लाऊज स्टिच करणार आहोत. त्याचबरोबर फ्रंटला याला हुक लूक नव्हती, सो बॅकला कशी घ्यायची, काय करायचं, तर हे सगळं तुमच्या सहजच लक्षात येईल. बॅकला डिझाईन आहे, बाहीला डिझाईन आहे, तर हे संपूर्ण मी आधी शेअर केलेलं तर आहेच. पण आज तुम्हाला मी कशा पद्धतीने शोल्डर जोडायचं, फिटिंग टाकायची, बाही जोडायची म्हणजे डिझायनर बाही असेल तर, आणि फ्रंटला हुक नाहीये तर बॅकला कुठे कसे घ्यायचे, की साईड चेन लावायची आहे, तर हे सगळं तुम्हाला पुढे नक्कीच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असा मधुबाला ब्लाऊज सहज स्टिच करता येईल इतक्या साध्या सोप्या पद्धतीने. आणि फिनिशिंग आणि फिटिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. सो चला मग आता आपण उरलेला पुढचा ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात करूयात. खरं तर फ्रंट पार्ट आपला ऑलरेडी झालेला आहे, त्याचबरोबर त्याचा पफही परफेक्ट आलेला आहे. आपल्या छान अशा डिझायनर छोट्या फुगाबाई सुद्धा ज्या सध्या खूप ट्रेंडिंग आहे त्या सुद्धा स्टिच झालेला आहे. छान असा बॅक पार्ट सुद्धा स्टिच झालेला आहे, मस्त असा फॅन्सी लुक मधला. सो चला मग आता आपण ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो काही ब्लाऊज आहे त्याच्या कटिंगचा, बॅक पार्टचा, छान अशा बाही डिझाईनचा आणि फ्रंट पार्टचा व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करते, जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ इझिली मिळून जाते. ठीक आहे, सो चला मग पुढचा ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात करूयात. आणि पुढची स्टेप आहे आपली सगळ्यात आधी, ती म्हणजे शोल्डर जोडणं. बऱ्याचदा ब्लाऊजची उंची ही सांगितलेल्यापेक्षा किंवा जी काही एक्झॅक्टली असते त्यापेक्षा कमी जास्त होते. सो त्यामुळे सगळ्यात आधी बॅक पार्ट सरळ ठेवायचा, त्यानंतर जेवढी ब्लाऊजची उंची असेल त्याची मार्किंग करायची. तर इथे ब्लाऊजची उंची आहे 13, सो आपण 13ला मार्किंग करूयात. अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन आलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल की ब्लाऊज कटिंग करताना आपण उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्राचं ऍड करतो, तर अर्धा इंच आपलं शोल्डर मध्ये जातं आणि अर्धा इंच आपलं कमरेच्या साईडला जातं. ठीक आहे, सो आता इथे बरोबर शोल्डर मध्ये आपलं अर्धा इंच मार्जिन जाणार आहे आणि जिथे मार्किंग केली एक्झॅक्टली त्याच लेवलमध्ये आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचं आहे. आता इथे शोल्डर जोडताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. एवढंच नाही तर पूर्ण शोल्डरला सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची. आता लक्षात राहू द्या, याच्या पुढचा संपूर्ण ब्लाऊज शेवटपर्यंत शिवताना मी तुम्हाला जिथे जिथे सांगते की डबल टिप द्यायची आहे, तिथे तिथे तुम्ही आठवणीने डबल टिप देऊन घ्यायची. एक साईडचं शोल्डर जोडलं गेलं की सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचं शोल्डर सुद्धा इथे जोडून घेऊयात आणि इथे सुद्धा डबल टिप देऊन आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, फायनली आपले दोन्ही साईडचे शोल्डर परफेक्ट असे जोडले गेलेले आहे. त्यानंतर ते ह्या पद्धतीने ओपन करायचं. पुढचं मागचं शोल्डर किंचित जर पुढे मागे असेल तर ह्या पद्धतीने कट करून ते व्यवस्थित सेम करून घ्यायचं. सो बघा, दोन्ही साईडचं किंचित म्हणजे एक लाईन एवढं फक्त एक्स्ट्रा होतं, तर ते आपण कट करून व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे. ठीक आहे, यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला बाही जोडायची. पण बाही जोडण्याच्या आधी एक महत्वाची स्टेप्स आहे, ती म्हणजे या पद्धतीने सगळ्यात आधी ब्लाऊज सरळ ठेवायचा आहे. कमरेच्या साईडला व्यवस्थित चेक करायचं आहे, कुठे पुढे मागे तर होत नाहीये ना, किंवा मुंड्याच्या साईडला काही वर खाली तर नाहीये ना. जेवढं एक्स्ट्राचं असेल तेवढं कट करून घ्यायचं. ह्या स्टेपने काय होतं की आपली ब्लाऊजची फिटिंगची लाईन सरळ येते, मुंड्यातले जॉईंट सुद्धा खालीवर होत नाही. त्यामुळे आठवणीने बाही जोडण्याच्या आधी ही स्टेप्स फॉलो करायची. सो बघा, मग मी इथे व्यवस्थित कमरेच्या साईडचं मार्किंग करून घेतलं. त्यानंतर इथे सुद्धा बघा एक्स्ट्रा आहे, तर ते सुद्धा आपल्याला मार्किंग करून व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. मुंड्याचा शेप व्यवस्थित मेंटेन सुद्धा इथे ठेवायचा आहे. सो बघा, मी किंचितसं इथे या पद्धतीने
कट करून घेतला. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते सुद्धा कट करून घ्यायचं. म्हणजे काय होतं की मुंड्यातले जॉईंट अजिबात खालीवर होत नाही, फिटिंगची लाईन सुद्धा वर खाली होत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिटिंगला ब्लाऊज खूप व्यवस्थित परफेक्ट बसतो. कारण बऱ्याचशा कमेंट्स येत असतात फिटिंगची लाईन सरळ येत नाही, मुंड्यातले जॉईंट खालीवर होतात, बाही फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. सो या स्टेप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या. त्यानंतर बाहीच्या सेंटर पॉईंटची मार्किंग करायची आहे दोन्ही पण स्लीव्हजला. ठीक आहे. आणि खालचा जो काही पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा, त्यावर आपल्याला बाही ठेवायची आहे उलटी. त्याचबरोबर जो काही खोलगट भाग आहे तर तो घ्यायचा आहे पुढे. तर सगळ्यात आधी ह्या पद्धतीने बाही जोडून बघायची व्यवस्थित पुरत आहे की नाही. तर इथे आपल्याला परफेक्ट अशी बाही पुरत आहे कारण आपली कटिंग सुद्धा परफेक्ट आहे. सो बघा मग बरोबर टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडत आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची. बाही जोडताना अजिबात खेचायची नाहीये, अगदी व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक आपल्याला एकसारखं मार्जिन पकडत इथे बाही जोडून घ्यायची. कारण होतं काय, बाहीचा जो काही कर्व आहे तर तो स्ट्रेचेबल असतो, कारण तिरका कपडा स्ट्रेचेबल असतो आणि स्ट्रेचेबल असल्याने तो थोडा जरी खेचला की खेचला जातो आणि मग बाही एक्स्ट्रा होते. आणि एक्स्ट्रा झालेली बाही आपण कटिंग तर करतो पण ब्लाऊज फिटिंगला बाहीला व्यवस्थित आपल्याला बसत नाही. सो तसं होऊ नये त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला बाही जोडून घ्यायची. बाही जोडून झाल्यानंतर बरोबर मुंड्यातले जॉईंट हा पार्ट आपला साइड पार्ट व्यवस्थित एकसारखा येतोय की नाही तर तो चेक करायचा. जर तो व्यवस्थित येत नसेल तर व्यवस्थित एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं किंवा मग आतल्या साईडने एक टीप टाकायची. ठीक आहे. आता एक साईडने परफेक्ट आलेला आहे. आता एक साईडने मी काय करते, थोडंसं किंचितचं मार्जिन कमी पकडते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जर का आपले पार्ट्स व्यवस्थित एकसारखे येत नसेल तर कुठे टीप मारायची. ठीक आहे. तुम्ही खरं तर व्यवस्थित एकसारखी टीप मारायची आहे, पण जर तुमच्या काय चुका होतात तर हे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी इथे किंचितचं एक साईडनी मार्किंग म्हणजे जे काही मार्जिन आहे तर ते कमी पकडलेलं आहे. तर पुढे तुमच्या ते लक्षात येईलच आणि इथे तुमच्या हेही लक्षात येईल की बाही आपल्याला अगदी परफेक्ट तंतोतंत पुरलेली आहे, अजिबात कुठेही पुढे मागे झालेली नाहीये. सो कटिंगचा व्हिडिओ बघून तुम्ही त्या पद्धतीने नक्कीच करू शकता. बघा मी म्हटलं होतं मी मार्जिन कमी जास्त पकडलेलं आहे. सो मग अशा वेळेस बघा पुन्हा थोडीशी आतल्या साईडने एक टीप मारून घ्यायची. ठीक आहे. आणि पुन्हा चेक करून बघायचं. सो बघा आता किती परफेक्ट आलेलं आहे. म्हणजे जर का तुमचं वर खाली होत असेल तर मग तुम्हाला कुठून कशी टीप मारायची हे लक्षात यावं यासाठी मग मी मार्जिन आधी थोडं कमी पकडलं होतं आणि पुन्हा आतल्या साईडने एक टीप देऊन घ्यायची आहे. सो बघा मग फायनली आपली इथे बाही दोन्ही पण साईडच्या परफेक्ट जोडून झालेल्या आहे. साईड पार्ट वगैरे फिटिंगची लाईन मुंड्यातले जॉईंट अगदी परफेक्ट आहे. यानंतर काय करायचं, आता संपूर्ण बाहीला आपल्याला डबल टीप द्यायची आहे. ही स्टेप सुद्धा खूपच इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. फक्त डबल टीप देताना ब्लाऊजचा कुठलाही पार्ट आपल्या शिलाईचा खाली तर चुकून येणार नाही ना, ती याची आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे. आणि जी आधीची टीप आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप देण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा आहे. एक साईडने डबल टीप मारून झाली की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला डबल टीप द्यायची आहे. महत्वाचा पॉइंट आहे, बऱ्याचदा बाही ही एक तर कमी होते एक तर जास्त होते, परफेक्ट येत नाही. ज्यावेळेस आपण 2 इंच मार्जिन ऍड करतो ब्लाऊज कटिंगला त्यावेळेस सुद्धा बाही आपल्याला कमी पडते. सो तसं होऊ नये त्यासाठी कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल सांगितलेलं आहे की बाहीची कॅल्क्युलेशन कसं करायचं, मार्किंग कशी करायची, कटिंग कशी करायची. त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने परफेक्ट बाही सहजच कटिंग करता येईल. ठीक आहे. सो बघा मग फायनली दोन्ही स्लीव्हजला डबल टीप देऊन झालेली आहे. आणि आता पुढचा महत्वाची आपली स्टेप्स आहे ती म्हणजे फिटिंग. आता इथे फिटिंग टाकताना आतल्या साईडने फिनिशिंग व्यवस्थित यावी यासाठी आपल्याला सगळ्यात आधी ब्लाऊज सरळ असताना कडेने एक टीप मारायची असते. आता जिथे आपण एक्स्ट्राचं मार्किंग केलेलं होतं ना तर बरोबर तेवढं आपल्याला मार्जिन इथे कट करायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग पुढच्या साईडला आपल्याला कमरेच्या साईडला थोडंसं एक्स्ट्राचं होतं. सो त्याचा विचार करतच इथे आपल्याला आता टीप मारून घ्यायची आहे. तर बघा किंचितचं मी सोडून दिलं. सुरुवातीला डबल टीप देऊन लॉक करायचं आणि ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित एकसारखं पकडत आपल्याला इथे सिंपल कडेने टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं कडेने इथे टीप मारायची आहे. आणि इथे मुंड्याच्या साईडला सुद्धा अगदी व्यवस्थित आतला जो काही बाहीचा पार्ट आहे तर तो एक तर खाली किंवा एक तर वरती फोल्ड करायचा आहे. एक साईडने टीप मारून झाली की सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे दुसऱ्या साईडला सुद्धा टीप द्यायची आहे. तिथे सुद्धा बघा आतला जो काही बाहीचा जॉईंटचा पार्ट आहे ना तर तो एक तर दोन्ही पण खाली फोल्ड करा किंवा वरच्या साईडला करा. ठीक आहे. आणि मग बघा ह्या पद्धतीने कडेने अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला टीप मारायची आहे आणि सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप देऊन लॉक करायचं. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं किंचितचं असेल तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. सेम इकडच्या साईडचं सुद्धा खूप काही नव्हतं पण किंचितचं होतं ते कट केलंय तर काय होतं फिनिशिंग अजून छान येते. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने फायनली आपण साईडला
एक सरळ टीप मारलेली आहे, जेणेकरून ब्लाऊज आतल्या साईडने प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी व्हावा यासाठी. ठीक आहे. सो बघा इथे मी आता थोडंसं बांधून दाखवते. खरं तर तुम्हाला आता मी ते हे सांगते की हा जो काही ब्लाऊज आहे मधुबाला, तर याला फ्रंटला हुक लूक नव्हती आणि बॅक साईडला आपण बघा इथे खाली नॉट आणि मध्ये बटन लावलेलं आहे. सो त्यामुळे इथे साईड चेनची किंवा हुकची गरज आपल्याला पडलेली नाही. सो अशा पॅटर्न मध्ये असा बॅक पार्ट तुम्ही जर बनवला तर तुम्हाला सुद्धा एक मध्ये बटन आणि खाली नॉट बांधलं की अजिबात कुठेही काहीही हुक लूक पट्टी करण्याची गरज नाही किंवा साईड चेन लावायची गरज नाही. सो त्यामुळे मग आपण इथे डायरेक्ट फिटिंग टाकणार आहोत. ठीक आहे. आता महत्वाचा पॉईंट आहे, इथे हुक लूक पट्टी नाहीये, त्यामुळे फिटिंग टाकताना सेंटर पासून आपल्याला सेम माप घ्यायची आहे. कारण रेग्युलर ब्लाऊजला आपण लूप पट्टी सोडून माप टाकत असतो. सो इथे काय करायचं, सगळ्यात आधी बघा सेंटरला टेप ठेवायचा. जेवढी तुमची साईज असेल त्याचा 14 भाग घ्यायचा. तर 32 साईज आहे, त्यामुळे 8 चौक 32ला मी इथे मार्किंग करून घेतली. आणि जेवढी कमर असेल त्याचा 14 भाग, तर 28 कमर आहे. सो 7 चौक 28, तर मग आपल्याला इथे 7 इंचाला मार्किंग करून घ्यायची. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा डायरेक्ट सेंटर पासून टेप ठेवायचा आहे आणि 8 इंचाला मार्किंग करायची आणि खाली सुद्धा डायरेक्ट ठेवायचं. बघा म्हणजे इथे लूप पट्टी नाहीये, त्या कारण लूप असलं की 1 इंचाचं एक्स्ट्राची लूप पट्टी सोडून आपण 4थ्या भागाची मार्किंग करत असतो. हा फरक इथे आहे. ठीक आहे. त्यानंतर जेवढा दंडघेर असेल त्याचं निम्म घ्यायचं. तर 6 इंचाला मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग करून घेऊयात, कारण याचा दंडघेर आहे 12, 12चे निम्म होतं 6. ठीक आहे. आता हे तिन्ही पॉइंट आपल्याला व्यवस्थित एकसारखे पट्टीच्या सहाय्याने जॉईन करायचे. सो बघा मग इथे एक लाईन ड्रॉ केली आणि हा पॉइंट सुद्धा याला डायरेक्ट अटॅच करून घ्यायचा आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला इथे ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, इथे ही जी काही लाईन आहे ते ही फिटिंगची आहे, तर ही तिरकी सरळ असते. ठीक आहे. कारण बऱ्याच जणांचं म्हणणं असतं तिरकं आहे, ऍक्च्युली आपलं बॉडी मेजरमेंटच कधी सरळ नसतं, पण तिरकी सरळ आपली फिटिंगची लाईन आली पाहिजे. ज्या पद्धतीने इथे येते, ऑब्विस आहे कमरेचा पार्ट हा कमी असतो. बऱ्याचदा काय होतं, मुंड्यामध्ये खूप आत जातं किंवा खूप बाहेर येतं. सो त्यामुळे फिटिंगची लाईन मध्ये जरा प्रॉब्लेम येतो. या पद्धतीने टाकलं की फिटिंगची लाईन बघा अगदी व्यवस्थित सरळ आलेली आहे आणि जी मार्किंग होती एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे टीप टाकलेली आहे. फिटिंगची टीप टाकताना लक्षात राहू द्या, सुरुवातीला आणि शेवटी आपल्याला डबल टीप देऊन लॉक करायचं असतं. हा पॉइंट इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे टीप टाकून घेत आहोत आणि बघा इथे व्यवस्थित डबल टीप देऊन लॉकही करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर पाव इंच डिस्टन्स ठेवून आपण 2-3 टिपा अजून एक्स्ट्राच्या इथे मारून घेत असतो. तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे कस्टमरला जर वाटलं तर तो कधीतरी टाईट लूज त्याला करता यावा यासाठी. ठीक आहे. सो अशा पद्धतीने फिटिंग आपली इथे टाकून झालेली आहे. ब्लाऊज आपण इथे सरळ करून घेऊयात आणि तुम्हाला दाखवते की आपला ब्लाऊज किती छान परफेक्ट प्रॉपर असा रेडी झालेला आहे. बघा फिटिंगची लाईन अगदी स्ट्रेट मस्त आलेली आहे. फिनिशिंगही ब्लाऊजची खूप सुंदर आलेली आहे. मुंड्यातले जॉईंट अजिबात खालीवर झालेले नाहीये. तर ब्लाऊजचा पफ लूक हे सगळंच मी तुम्हाला जरा जवळून दाखवते. ठीक आहे. सो बघा मग फायनली किती छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग सहित आपला हा मधुबाला ब्लाऊज पूर्ण स्टिच झालेला आहे. तुम्ही बघू शकतात, बाही सुद्धा खूप सुंदर आहे. सगळ्यात महत्वाचं आहे ब्लाऊजचा हा पफ, तो सुद्धा खूप सुंदर आलेला आहे. बघितल्यावरच लक्षात येते ब्लाऊज फिटिंगला अगदी परफेक्ट बसणार आहे, कारण की त्याचा पफ फिनिशिंग फिटिंगची लाईन अगदी व्यवस्थित सरळ आलेली आहे. बाही बघा किती छान छोटा फुगा बाही घेतलेली आहे आणि ना या बाहीमुळे सुद्धा ब्लाऊज खूप उठून दिसतो. सो अशा पॅटर्नचा ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. असंही मी संपूर्ण तुम्हाला म्हणजे आज तर फिटिंग कशी टाकायची, फिटिंग टाकण्यासाठी कुठल्या स्टेप्स फॉलो करायच्या, शोल्डर कसं जोडायचं जेणेकरून शोल्डर उतरायला सुद्धा नको आणि आपली ब्लाऊजची उंची कमी जास्त सुद्धा व्हायला नको, त्याचबरोबर मुंड्यातले जॉईंट खालीवर व्हायला नको. तर ह्या सगळ्यांसाठी खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. त्याचबरोबर डिझायनर बाही कशी जोडायची हे सगळं इन डिटेल आणि बघितल्यावरच लक्षात येते की ब्लाऊजची फिटिंग फिनिशिंग अगदी परफेक्ट आलेली आहे. आणि बॅकनेकला ह्या पद्धतीचा नेक बनवला, मध्ये बटन लावलं, नॉट लावलं, जेणेकरून इथे आपल्याला हुकलूक पट्टी लावण्याची गरजही नाहीये आणि साईड चेन लावण्याची सुद्धा. सो असा छानसा फॅन्सी मस्त असा
मधुबाला ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा ब्लाऊजमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि फायनली तुमचा रिक्वेस्टेड ब्लाऊज आज कंप्लीट झालेला आहे. असं ही संपूर्ण ह्या ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग मी तुमच्यासोबत अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत शेअर केलेला आहे. सो या पद्धतीने जर तुम्ही हा ब्लाऊज स्टिच केला तर नक्कीच तुम्हाला परफेक्ट म्हणजे परफेक्ट जमेलच. इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. पण बायचान्स जरी तुमच्या काही चुका होत असेल, तुम्हाला काही समजत नसेल, स्टिचिंग करताना कटिंग करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो मग असा छानसा डिझायनर मधुबाला ब्लाऊज नक्की ट्राय करा आणि या छानशा नवीन पॅटर्नच्या ब्लाऊजची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपला आजचा हा मधुबाला ब्लाऊज नक्की आवडेल. ठीक आहे. सो मला कमेंट करून नक्कीच कळवा. सो बघा मग फायनली आज मी तुम्हाला जे शिकवलेलं आहे ते आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल. तेही असंही मी तुम्हाला अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंग फिटिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असं करता यावं कटिंग स्टिचिंग. सो खरं तर यासाठी या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.